केज नगरपंचायतीमधील प्रधानमंत्री आवास योजनेत तब्बल 4,24,00,000 रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी मिलिंद सावंत यांच्यासह 6 जणांविरोधात केज पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। केज नगरपंचायतमध्ये घरकुल घोटाळ्यासंदर्भात चौकशी समिती नेमण्यात आली होती। मात्र या चौकशी समितीने जो अहवाल सादर केला आहे त्यामध्ये तत्कालीन मुख्याधिकारी नीता अंधारे यांचं नाव कोणाच्या सांगण्यावरून वगळण्यात आलं असा प्रश्न शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी उपस्थित केला असून या घरकुल घोटाळा प्रकरणातील नीता अंधारे यांचा देखील समावेश असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। त्यामुळे त्यांच्यावर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा भाई मोहन गुंड यांनी दिला आहे। 6 कर्मचारी अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत। याच्यामध्ये देखील प्रशासनाने एक संबंधित अधिकारी नीता अंधारे यांना देखील क्लीन चिट कशामुळे दिली त्या चौकशी समितीमध्ये हे लक्षात येत नाही। मात्र या प्रकरणाची चौकशी खसून करण्यात यावी। अजून याच्या पाठीमागे या घरकुल घोटाळ्याच्या पाठीमागे आणि कोणी राजकीय पुढारी अजून अधिकारी आहेत का हे बघणं गरजेचं आहे, जेणेकरून ज्या लोकांच्या नावे पैसे उचलले आहेत ज्यांचं घरकुलाच्या एक सिस्टममध्ये नाव आलेलं आहे त्या सिस्टममधून त्यांना वगळण्यात यावं किंवा हे घरकुलाचे पैसे वसूल झाल्याच्या नंतर त्या गोरगरीब लोकांना घरकुलाची रक्कम देण्यात यावी अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे करणार आहेत। याच्यामध्ये कलेक्टर साहेबांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी कुठल्याही कोणालाही पाठीशी घालण्याचं धाडस करू नये, अन्यथा केजमधले सर्व लोक उद्याच्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत। आज गुन्हे दाखल झालेले आहेत याचं आम्ही आभार व्यक्त करतो। मात्र सर्व या सिस्टममध्ये जे गुंतलेले अधिकारी असतील पुढारी असतील यांना कुणालाही सोडता कामा नये असं एक केजचा नागरिक म्हणून मी आपणास आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो।